निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन अंगणवाडी सेविकांसह आता आरटीओवरही जबाबदारी तर अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्ज पडताळणी सुरू। अजित पवार उद्या नांदेडच्या दौऱ्यावर काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकरांचा होणार पक्षप्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये करणार राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। नागपुरातील संचारबंदी हटवण्यात आली। 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवली तर 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदीत शिथिलता। नागपूर हिंसाचारानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये। मुंबईच्या एमआयडीसीत पोलिसांच्या वतीनं रूट मार्च। रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबई पोलिसांकडून मॉक ड्रिल। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे केला जमा। मालेगाव महापालिकेचे जन्म मृत्यू विभागाचे उपनिबंधक अब्दुल तवाब निलंबित। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार महापालिका आयुक्तांनी केलं निलंबन। वाशीमध्ये 2 दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन। थेट बाजारपेठेत शेतमाल विक्रीची संधी। दर्जेदार शेतमाल उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांची गर्दी। चाळीसगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली। आवक वाढल्यानं दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत। धान्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। संगमनेर तालुक्यातील चिखली येथील ग्रामसेवक आणि सरपंचाच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांचं आंदोलन। आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून कारवाई करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातील विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला मारहाण। कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती का केली नाही म्हणून 2 महिलांनी केली मारहाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।